हॅलो, चला भावाले संघाने क्षेत्ररक्षण लावायचं आहे. जाम शब्द डॉक्टर माणसावाली वागणे म्हणून भावाले संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. शिक्षण BA शिक्षण ग्रामपंचायत मध्ये दुसरी गोष्ट आपला काही घरचं काही टेन्शन नाही. सलामीचे फलंदाज कालुराम आणि दिनेश. नाही दोन ना एक माणसं ते ध्यान ना भावाले संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि पाचारण केलेलं आहे ते टेमघर सोनादेव टेमघर पाडा टेमघर संघाला. स्ट्राइक घेतो तो दिनेश. नॉन स्ट्राइकला कालुराम आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे तो विजय. स्वतःच पहिलं आणि संघाचं देखील पहिलं षटक घेऊन येत आहे तो विजय. पाहूया विजय टू दिनेश. विजयांचा सामना करणार आहे तो दिनेश. विजयांचा पहिला चेंडू खेळून काढेल तो दिनेश. सोडून दिलेला चेंडू मात्र पंचांचे हात आकाशामध्ये व्हाईटचा एक्स्ट्रा धावांनी सुरुवात. धावसंख्या 1. पाहूया विजयांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो दिनेश आणि सुंदर खेळून काढला चेंडू मात्र एक धाव पूर्ण आणि
क्षेत्ररक्षणावर चुकून जात आहे 4 धावांसाठी आणि दिनेश यांच्या पहिल्याच चेंडूवर 4 धावा घेतलेल्या आहेत दिनेश यांनी आणि संघाची धावसंख्या झालेली 5. पाहूया विजयांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो दिनेश आणि दिनेश याने सुंदर खेळून काढले चेंडू मात्र षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 11 बिनबाद 11. पाहूया विजयच्या षटकातला पुढचा चेंडू खेळून काढेल तो दिनेश. पाहूया सुंदर खेळून काढला चेंडू मात्र 1 धाव पूर्ण आणि गचार क्षेत्ररक्षण 1च धाव. धावसंख्या झालेली ती 12. विजयांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो कालूराम आणि सुंदर खेळून काढलेला चेंडू मात्र कॅचवर झाले आणि कॅच ड्रॉप झालेल्या 4 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 16. विजयांचं मागरं षटक पाहूया काही चेंडू श्रेष्ठ विजयच्या षटकातले आणि खेळून काढेल कालूराम. पाहूया कालूराम रिव्हर्स खेळून काढ आणि तितकीच चांगली फिल्डिंग 1 धाव पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 17 बिनबाद 17. विजयांच्या षटकातला लास्टचा चेंडू पाहूया सामना करेल दिनेश. धावसंख्या 17. विजयांच्या षटकातला लास्टचा चेंडू खेळून काढेल दिनेश. पाहूया आणि सुंदर खेळून काढलेला आणि कॅच आकाशामध्ये आणि झेल. दिनेश तब्बल 11 धावांवर बाद होऊन आणि त्याची जागा भरण्यासाठी जात आहे तो उमेश. दिनेशची जागा भरून काढत आहे तो उमेश. बॉलर कोण आहे? सोमनाथ. संघासाठी दुसरा षटक घेऊन येत आहे तो सोमनाथ. स्वतःचं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे सोमनाथ. सोमनाथ याचा सामना करत आहे तो कालूराम. पाहूया धावसंख्या झालेली आहे ती 17 पहिल्या षटकात आणि पुन्हा एकदा रिव्हर्स शिफ्ट मारण्याच्या दिशेने आणि वाईट हंपरचा निर्णय वाईट. धावसंख्या झालेली आहे ती 18. हॅलो सोमनाथ.
सोमनाथ याचा सामना करून केलेला तो कालूराम पाहूया. आणि सुंदर खेळून काढला चेंडू मात्र 4 धावांसाठी. धाव संख्या झालेली आहे ती 22. पाहूया सोमनाथच्या षटकातला पुढचा चेंडू खेळून काढले कालूराम. सोमनाथानं पुन्हा रिव्हर्स खेळण्याचे दिस आणि व्हाईट पंचांचा निर्णय व्हाईट. धाव संख्या झालेली आहे ती 23. 1 बाद 23. पाहूया सुंदर खेळून काढले चेंडू मात्र एकदा पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण आणि 2च धावा. धाव संख्या झालेली आहे ती 25. 1 बाद 25. पाहूया स्वप्नात यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो कालूराम. आणि दिलशानचा शॉट खेळलेला आहे कालूराम. पाहूया आणि 4 धावांसाठी. धाव संख्या झालेली आहे 29. 15 धावांवर खेळतोय कालूराम. 14 धावांवर खेळतोय कालूराम. सोमनाथ यांचा पुढचा चेंडू खेळून काढत होतो कालूराम आणि पुन्हा व्यवस्थित आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा. धाव संख्या झालेली आहे ती 31. सोमनाथ यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो कालूराम आणि कालूराम जोरात मारण्याचे मुले. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. धाव संख्या जागच्या जागीच 31. 1 बाद 31. मला तरी वाटतं लास्ट चेंडू बाकी आहे. धाव संख्या 31. सोमनाथ यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो कालूराम. सुंदर खेळून काढला चेंडू आणि 1 धाव पूर्ण. 1च धाव. धाव संख्या 32. दुसरे षटक समाप्त. 12 पाणी घेऊन जा मैदानामध्ये. तूने दारू पी ले क्या?
षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आपण जर पाहिली तर 32 धावा, चांगला टोटल, बिग टोटल आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती. जानमान भावाले संघ थोडंसं पाहतोय आपण बॅकफुटवर जाताना यावेळेस अप्रतिम फटका टोलेला पाहतोय. खाली रिझन मध्ये चेंडूला ढकलून देतोय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. 33 धावा. श्रीकांत पुन्हा एकदा टर्न होत आहे आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अप्रतिम फटका, शॉट ऑफ द डे म्हटलं तरी वागो ठरणार नाहीये. क्रिकेटिंग शॉट, चौकार. 37 धावा, 37 धावा आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये विजय थोडासा मागणार ठरला होता, त्यानंतर आपण पाहिलं सोमनाथ यांनाही थोडस धावा खर्च कराव्या लागल्या. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती श्रीनाथ चांगली कामगिरी केली होती, परंतु इथं चौकार. या वेळेस चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये. एक धावा अर्जित केली जाते. एका धावाने धावसंख्या 38 धावा, 38. एक चांगला संघ मानला जातोय, कारण आपण पाहतोय या फॉर्मॅट मधील चाचणी स्पर्धा, या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ सोनादेव टेमघर हा ठरला होता. आणि ओमसाहेब पिशे आयोजित उपतालुका प्रमुख चषक इथे मात्र तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी पाहतोय आपण जयमान भावाले. या दोन संघामधली ही लढत अप्रतिम पाहायला मिळते. यावेळेस गोलंदाजांवरती खिलवाड पाहायला मिळतोय फलंदाजांचा सोनादेव टेमघर या संघांचे. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पाहिलं आपण पटका अगल्या वेगळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. पहिलेच मन बनवलं होतं आणि इथं मात्र पंच आमच्याकडे इशारा करतात, बाईचा इशारा येतोय. 39, 39 धावा धावफलकावरती लागत आहेत. अतिशय शांतपणे आपल्याला खेळ पाहायला मिळतोय कालुराम यांचा. कालुराम भुईर आपण पाहतोय शांत संयमी खेळी नेहमीच त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. घाई गडबड आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्यांच्या माध्यमातून, नेहमीच आपण पाहतोय. या वेळेस पाहू शकता आपण चेंडू हवेमध्ये होता. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय. आणि तर मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 41 या आकड्यावरती पोहोचते. उमेश या वेळेस चेंडूवरती ताकद झोकून दिलेली पाहतोय. आणि या वेळेस आपण पाहू शकता झेल सुटला जातोय आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषे पलीकडे. चौकार. उमेश मात्र चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या खूप वेगाने वाढताना पाहतोय पण 45 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खास करून जर विचार केला तर कालुराम यांनी आतापर्यंत 3 चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर वैयक्तिक पाहिली तर 17 धावा साजेशी फलंदाजी देतोय आपल्या सहकार्याला उमेश. 2 चौकाराच्या सहाय्याने 11 धावांवरती खेळतोय. एकंदरीत संघाची धावसंख्या 45 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीच्या धावा जमा करण्यामध्ये यश आपल्याला पाहायला मिळतंय. इथं मात्र पाहू शकता लक्ष्मण येतोय.
लक्ष्मण हा एक चांगला गोलंदाज मानला जातोय. एकंदरीत जर विचार केला ज्या हनुमान भावाले संघाचे गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात, परंतु या क्रीडानगरीमध्ये त्यांचं खास काही काम चांगलं पाहायला मिळालं नाही. प्रदर्शन चांगलं पाहायला मिळालं नाही आहे. परफॉर्मन्स थोडासा ढासळलेला पाहतोय, कारण एक भला मोठा संघ आपण पाहतोय सोनाबाई टेमघर हा संघ. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू काडपेच्या सहाय्याने मिडविकेट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये जातोय. तर आपण पाहू शकता एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 46 धावा धावफलकावरती लागतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार पाहायला मिळतोय कालुराच्या बॅट मधून. तर लक्ष्मण पुन्हा एकदा टर्न होत आहे. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी होती, बुडकावून दिल्या मिडविकेटच्या रिझन मध्ये. एकच धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाहीये. स्ट्राईक वरती आपण पाहतोय कालुराम, धावसंख्या 47. दिनेश बाद होण्यापूर्वी सुद्धा त्यांनी आपण जर पाहिलं तर 11 धावा जमा केल्या. एक षटकार आणि चौकार पेश केलं होतं. हे फास्टेस्ट क्रिकेट आहे, कमी षटकांचे सामने आहेत. याच्यामध्ये 10-15 धावांची जरी तुम्ही खेळी केली तरी ही चांगली मानली जाते, आणि ते आपण पाहतोय धावसंख्येला आकार चांगल्यापैकी मिळतोय. इथं मात्र पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, आणि यावेळेस एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 48. धावा जमावाव्या लागतील, कारण ज्या हनुमान भावाले संघाला कमी लेखून चालणार नाहीये. एक छुपा रुस्तम संघ या नावाने ओळखला जातोय. कधीही कसाही सामना पलटी करण्याची क्षमता मात्र ज्या हनुमान भावाले संघामध्ये आहे. तर इथं मात्र आपण पाहतोय काहीशा धावा कमी बनतायत या शेवटच्या ओव्हरमध्ये. लक्ष्मण याने खरोखरच आतापर्यंत रनांच्या समोर लक्ष्मण रेषा ओढलेली आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि अवघ्या 3च धावा खर्च करतोय. धावसंख्या जर पाहिली जर 48 ऑन द बोर्ड. इथेही फटका मोठा येत नाही, परंतु खाली मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. स्ट्रायकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कालुराम पाहतोय, पूर्णपणे एनर्जी कमी पाहतोय त्यांच्या माध्यमातून आज या मैदानाच्या आतमध्ये. नेहमीच त्यांच्या एनर्जीला सलाम आपण करतोय आणि पाहतोय, नेहमीच त्यांची चांगली असते, परंतु इथं मात्र कुठेतरी कमजोर एनर्जी पाहायला मिळते. अजूनही एक धाव जमा होते. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस बिग हिट मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव राहते चेंडू, आणि या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. धावसंख्येवरती नजर टाकली तर चांगली धावसंख्या आहे 49, परंतु आपण जर पाहिलं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा होत्या. यावेळेस आपण पाहू शकता 2 धावा पूर्ण केल्या जातात, आणि याच बरोबर 51 धावा धावफलकावरती लागतायत. आणि विजयासाठी जय हनुमान भावाले संघासमोर 52 धावांचा आव्हान टार्गेट आहे.
आपण पाहू शकता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा जमा करता आल्या सोनादेव टेमघर संघाला आणि 52 धावांचं आव्हान ठेवलं. आपण पाहतोय जय हनुमान भावाले संघासमोर. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, विजय आणि लक्ष्मण. तर स्ट्रायकर गोलंदाज सोनादेव टेमघर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय अरुण. 3 षटकांमध्ये जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर 45 धावा होत्या. धावा थांबवण्यासाठी मात्र संघनायकाने विश्वास टाकला लक्ष्मण याच्यावरती आणि आपण पाहिलं अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट जरूर मिळाला नाही आहे, परंतु अचूक टप्प्याचा भेदक मारा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. शेवटचं अंतिम आणि हाणामार जो षटक ज्याला म्हटलं जातं अशा षटकामध्ये एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. तर विजय स्ट्रायकर बॅट्समन पाहतोय, एक स्फोटक फलंदाजा नावाच्या रूपाने गणला जातोय. यावेळेस पाहू शकता इनफिल्डच्या वरतून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. अशी दमदार सुरुवात करावी लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं कालुराम यांनी केली सुरुवात आणि तिथनं रनांना जो गती मिळत गेली ते अंतिम क्षणापर्यंत आपण पाहिलं. तर इथं मात्र विजयाने सुरुवात केलेली आहे फटकेबाजीला. तर ही फटकेबाजी किती वेळ या मैदानाच्या आतमध्ये चालू राहील हे पाहण्यासारखं राहील. अरुण टर्न होतंय. यावेळेस स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली, शॉर्ट पिच डिलिव्हरी सुद्धा होती, नाही तेही मात्र चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आव्हान भलं मोठं आहे 52 धावांचं. 13च्या सरासरी धावा जमवायच्या प्रति षटकामागे ती क्षमता आहे. क्षमतेवर मात्र कुठलाही प्रश्नचिन्ह नाही आहे, परंतु सिद्ध करावे लागेल. तर त्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतं. विजयांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या जर बघितली तर 8 धावा धावपालकावरती. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त आपण पाहू शकता 30 सर्कलच्या बाहेर अर्थात बाउंड्री लगत असतील तर त्याचा फायदा कुठेतरी फलंदाजांना मिळतोय. आणि इनफिल्डच्या वरतून ज्या वेळेस तुम्ही फटका खेळता तर त्या फटक्यामध्ये तुम्हाला जास्त धावा मिळतात. इथं मात्र पाहू शकता आपण फिल्डिंग प्लेस थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता तिथनं मात्र क्षेत्ररक्षकाला काढण्यात आलं. याला कारण एकच होतं की पहिल्या 2 चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर ऑफसाईडच्या दिशेने होता. यावेळेस मात्र ऑफसाईडला फिल्डिंग सजवली आणि इथं मात्र आपण पाहिलं तर लेग साईडला फटका. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा खेळ करता त्यावेळेस ही हुशारी आणि हा दिमाग शांत डोक्याने खेळ मात्र खेळणं गरजेचं आहे. आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक या ग्राउंड क्रमांक 2 वर आपण पाहतोय विजयांच्या माध्यमातून चौकारच्या स्वरूपात. धावसंख्या 12, 52 धावांचं आव्हान आहे. एक फायटर गेम, फायटर संघ म्हणून ओळखला जातोय जय हनुमान भावाले संघ. कधीही पलटवार करू शकतोय. तर अरुण यास मात्र विचार करण्यास भाग पडलेला आहे की खेळाडू कुठे लावायचे आणि चेंडू कुठे हाताळायचा. यावेळेस पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, कमजोर फटका, क्षेत्ररक्षक खाली आहे तर मात्र जीवनदान. आणि जीवनदान कोणाला? विजयास. निश्चित आपण पाहू शकता ज्यावेळेस फलंदाजाला जीवनदान मिळतं त्यावेळेस त्याची ताकद द्विगुणित होते. तर या जीवनदानामध्ये किती प्रकारे फायदा उचलेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. परंतु थोडीशी चुकी पाहायला मिळाली आपल्याला सोनादेव टेमघर संघाच्या खेळाडू करून.
कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गोलंदाजी असो की फलंदाजी असो, मात्र आपण पाहू शकतात नेहमीच चांगलं काम असतं. इथं मात्र फलंदाजी चांगली झाली, गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षणही. यावेळेस गॅप शोधता आलं नाही आहे आणि एक मोठा झटका म्हणू शकतो आपण. लक्ष्मण यांच्या रूपाने रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला, कारण आपणच केलेला चेंडू अप्रतिम कलेक्ट केला क्षेत्ररक्षणाद्वारे आणि इथं मात्र खेळी संपुष्टात होते लक्ष्मण यांची, ज्याने खरोखरच खूप छान गोलंदाजी केली होती. एका षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, जिथं फलंदाजांचा आत्मविश्वास खूप वाढला होता. अशा वेळेस चांगली गोलंदाजी. श्रीकांत जातोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत आहे एक चांगला फलंदाज आहे, नेहमीच आपल्या सहकार्याला स्ट्राईकची संधी मिळवून देण्यासाठी मोलाचं योगदान आपण पाहतो कित्येक सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये सुद्धा पाहण्यासारखं राहील, कारण आपण जर विचार केला तर विजय एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. आणि अजून एक त्यांच्या बॅट मधून येणार आहे एक मोठा फटका, चौकार. 17 धावा ऑन द बोर्ड. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिल्या 17 धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालं. ज्या हनुमान भावळे संघाच्या माध्यमातून खास करून विजयांचा उल्लेख करायला हवाय की 4 चौकार खेळून काढलेले आहेत. तर 52 धावांचं लक्ष्य होतं आणि तोडेच तोड फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा जमा करतायत. अजूनही विजयासाठी जर विचार केला तर 35 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. तेराच्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 17 धावा जमवण्यामध्ये यश प्राप्त झालं, कारण आपण पाहिलं पहिल्या षटक पॉवर प्लेचा होता. त्या अनुषंगाने फलंदाजांना मात्र मुभा होती मोठे फटके खेळण्याची आणि त्याच्यामध्ये यशस्वी पाहतोय. एक जीवनदान सुद्धा मिळाला विजयास. त्यानंतर एक चौकार आपण पाहिला. जर या सामन्याचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा विजयाने गोलंदाजी केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या आणि इथेही आपण पाहतोय अरुण यांनी पहिली गोलंदाजी हाताळली. दुसऱ्या पारीमध्ये 17 धावा खर्च केल्या. यावेळेस दामू येतोय गोलंदाजीसाठी. एक चांगला गोलंदाज मानला जातोय. भला मोठा शरीर घेऊन सुद्धा एक फास्ट गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. यावेळेस चेंडूला टर्न केला आपण पाहिलं. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. खाली रिझन मध्ये चेंडू ढकलून दिला होता. 2 धावा जुळतायत अकाउंट मध्ये. श्रीकांत खूप चांगला फलंदाज आहे. नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळ चांगला पाहायला मिळतोय. या इथेही आपण पाहिलं की चांगला चेंडू टोलवून काढला होता. स्लो डिलिव्हरी, फ्लॅटेड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली होती. कारण आपण पाहतोय ज्या वेळेस फलंदाज शॉट खेळण्यासाठी येतोय, तयार होतोय, त्यावेळेस ती शारीरिक भाषा ओळखणं गोलंदाजाचं काम असतं. आपल्या शरीरातील पूर्ण ताकद मनगटामध्ये आणून ठेवली होती ना. अशा वेळेस जेव्हा तुम्ही स्लो डिलिव्हरी हाताळताय त्यावेळेस निश्चितच त्याचा कुठेतरी फायदा मिळतोय गोलंदाजाला. तर पाहूया यावेळेस विजय येतोय स्ट्राईक वरती. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. चौकार.
निश्चितच बॅटला चाटून चेंडू गेला होता. अजून एक संधी नामी संधी चालून आली होती बाद करण्याची, परंतु आपण जर पाहिला तर फ्लाय स्लिप जर इथं तैनात असती तर चित्र काय वेगळं असतं. क्रिकेट आहे मित्रांनो, जर तरला मुलीत जागा नाहीये. चौकार येतोय, धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. 24 धावसंख्या. यावेळेस पण आपण पाहू शकता स्लो डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला, आणि ही दामू यांची खासियत आहे. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतोय. आपण पहिला चेंडू जर पाहिला तर मिडियम फास्ट हाताला होता, त्यानंतर आपण पाहिलं तर स्लो, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक्सप्रेस डिलिव्हरी. नाही, यावेळेस सुद्धा आपण जर पाहिलं तर फ्लायटेड आणि स्लो असा मारा आपण पाहायला मिळाला त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. एक उत्तम गोलंदाजी निशाणी तीच की आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन. यावेळेस गती परिवर्तन करण्याच्या नादामध्ये पाहायला मिळालं आपल्याला. वाईट बॉल. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 25 धावा. अजूनही विजयासाठी 27 धावांची गरज आहे. अजूनही एक स्लो डिलिव्हरी पाहायला मिळते. इथं मात्र थोडीशी घाई करताना पाहायला मिळाल्या. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावा खूप चांगल्या बनलेल्या आहेत. पाहतोय आपण 26 धावा, म्हणजेच अर्धा पल्ला गाठलेला आहे. 52 धावांचं लक्ष्य, परंतु थोडीशी घाई पाहायला मिळाली. एकंदरीत स्ट्राईक देण्याचा विचार असावा श्रीकांत यांचा, परंतु दोघांचं तालमेल आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. परिणाम स्वरूप फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन तब्बूमध्ये परततोय. दिलीप यावेळेस सज्ज होत आहे खेळपट्टीवरती. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू आहे. यावेळेस पण आपण पाहिला चेंडू पडल्यानंतर थोडीशी फिरकी घेतोय आणि शरीराचा वेध घेतोय. पंच आमच्याकडे इशारा करतायत लेग बाईचा. एक धाव अर्जित केली जाते या चेंडूवरती. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा 27. अजूनही विजयासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 25 धावांची गरज. स्टायलिश गोलंदाज उमेश टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. इथं मात्र गडबड पाहायला मिळतंय. आणि आता आपण जर पाहिलं तर योग्य तो रित्या चेंडू हातामध्ये पकडला असता तर निश्चितच आपण पाहिलं की एक मोठा फलंदाज बाद झाला असता विजय, परंतु एका धाव्यापासून रोखू शकत नाहीये. 28 धावा धावफलकावरती. गोलंदाज टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपल्याच फॉलोथ रूपामध्ये पकडण्यामध्ये यश प्राप्त होते. एकही धाव नाही आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. गती देतोय, उंची देत नाहीये.
एक फास्टर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये नेहमीच त्यांना पाहतोय. रनअप जर पाहिलं तर आपण 30 सर्कलच्या लगतून सरसावत आहेत. या वेळेस काय घडेल आणि मोठी सफलता हासिल करतोय उमेश. सोनाली टेमघर संघाला इथं मात्र मिळणारा हा चांगला गडी म्हणू शकतो आपण. एक चांगली इनिंग पेश केली. धावफलक आपण पाहिलं त्यांचं तर 22 धावा वैयक्तिक जमा केल्या. एकंदरीत 52 धावांचं लक्ष होतं आणि धावसंख्या जर पाहिली जयमान भावाले संघाची तर 28 त्यातल्या 22 धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. नऊ चेंडू 24 धावांची गरज आहे. अजूनही आव्हान मोठं आहे. मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस आपण पाहिलं बिग हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु गती खूप देतात चेंडूला उमेश. एक चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते आणि या इथे सुद्धा आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी. फुलटॉस चेंडू होता परंतु आपण पाहिला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न मिसफील पाहायला मिळाली. 2च धावा. धावसंख्या आपण पाहतो 30. अजूनही 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये फलंदाजांना चांगला खेळ करायला मिळेल. इथं मात्र आपण पाहू शकता निर्धाव राहतोय. सहा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. थोडस आव्हान कठीण आहे परंतु अशक्य नाही आहे. उमेश याने मात्र चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावा खर्च केल्या कारण ज्या पद्धतीने धावा जमत होत्या मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र आपण जर विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांमध्ये 27 धावा खर्च केल्या होत्या. येणाऱ्या एक षटकामध्ये उर्वरित आव्हान 22 धावांचं. संजय यावेळेस फटका हवेमध्ये आहे. दामू त्याच्या खाली चुकी पाहायला मिळत नाहीये. फलंदाज बाद होतोय.
यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाचं अंतर थोडंसं दूर होत चाललेला पाहतोय, लांब होत चाललेला पाहतोय, कारण अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 22 धावांची गरज आहे. विजय बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहिलं धावा बनवण्यासाठी परिश्रम करावा लागतात. 1 धाव अर्जित केली जाते. 31 धावा होत आहेत धावफलकावरती. 21 धावांची अजूनही गरज आहे ना. खेळाचा जर विचार केला तर 3 चेंडू फक्त शिल्लक आहेत. जय बजरंग गोरसई आपण तयार राहायचं आहे, कारण यानंतर आपण लगेच सामना खेळणार आहोत या चालू असलेल्या सामन्यातील विजेते संघासमोर. यावेळेस पाहू शकता आपण अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जय बजरंग गोरसई संघाचा संघनायक आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. इथं मात्र आपण पाहू शकता विजय बाद झाल्यानंतर सहज सोपा विजय मिळवतोय सोनादेवी टेमघर संघ. टेमघर संघाचा संघनायक लगेच आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. तर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निश्चित जाईल उमेश यास, ज्याने चांगली फलंदाजी केली, 13 धावा जमा केल्या आणि गोलंदाजी हाताळली. टर्निंग पॉइंट आपण ज्याला म्हणू शकतो, फक्त 6 धावा खर्च केल्या. तर उमेश आपण यायचा आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. कॅमेरामॅन तर आपण पाहू शकता निवड समिती सदस्य प्रमोदजी भोईर साहेब या स्पर्धेमध्ये काय घडतंय काय बिघडतंय याच्यावरती एक नजर टाकण्यासाठी आपण पाहू शकता येत आहेत. आणि यशवंतजी केने साहेब त्यांच्या समवेत आपण पाहू शकता निवड समिती सदस्य प्रमोदजी भोईर हे मात्र आपण पाहू शकता सामनावीराचा पुरस्कार देत आहेत, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी केली आणि या सामन्याचा मानकरी ठरला उमेश. 13 धावा जमवल्या आणि एक उत्कृष्ट गोलंदाजी केली, 6 धावा खर्च केल्या, सामन्याचा टर्निंग पॉइंट केलं. तर बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. यशवंतजी केने साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता येथे सामन्याचा नाणेफेक होत आहे. एका बाजूला सोनादेवी टेमघर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय बजरंग गोरसई. नाणं उचललं जातंय. काटा असा कॉल दिला होता जय बजरंग गोरसई संघाने आणि त्यांच्याच बाजूने लागतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. तर आपणास विनंती आहे की आपण कुठल्या प्रकारचा वेळ वाया न घालवता क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे.